नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सकाळच्या पूजेसाठी मोजक्याच साहित्यामध्ये होणारा आणि झटपट होणारा बाप्पाचा प्रसाद. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 ते 1.5 वाटी, छोटी वाटी जाड पोहे, ते आपण स्वच्छ भिजवून घेणार आहोत. चिरलेला गूळ, ड्रायफ्रूट्स, थोडंसं पाव वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि हे काळे सफेद तीळ पाव वाटीच आहेत, म्हणजे 1.5 चमचा आहेत हे, आणि तूप. आता हे पोहे जे आहेत ते आपण स्वच्छ धुवून ठेवणार आहोत. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं आपण हे बाजूला ठेवणार आहोत. गॅसवर मी एक स्वच्छ कढई घेतलेली आहे आणि गरम करत ठेवलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे तूप घेणार आहे. याच्यात सगळ्यात प्रथम आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. तीळ, आता याच्यामध्ये आपण पोहे सोडूया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत पोह्यांना. खोबरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ. मी सांगितली नव्हती मगाशी. आता आपण याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर टाकूया. आणि गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर थोडंसं मीठही घालूया. अशा प्रकारे सकाळच्या पूजेसाठी बाप्पाचा प्रसाद हा तयार झालेला आहे. बघितलं किती झटपट होतो ते. आपलं नैवेद्य तयार झालेलं आहे. सकाळच्या पूजेला आपण हे नैवेद्य झटपट बनवू शकतो. तर नक्की तुम्ही हे करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.